जय रघुवीर समर्थ शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं कृष्णाय वासुदेवाय देवकी नन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रे गोपाल कृष्ण भगवान की जय 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 रघुवीर समर्थ श्री भगवान वाच ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं सरहस्यं तदङ्गं च ग्रहाणविदितं मया यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात् अहमेवासमेवाग्रे नान्यद् यत्सत्सत्परं पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहं ऋतेर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनो प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम् एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्यां यत्स्यात् सर्वत्र सर्वदा एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कदाचित् गोपाल कृष्ण भगवान की जय श्री राम जय राम जय राम। एकादश स्कंद अवतरणिका एकादश स्कंद प्रथमोध्याय यदुवंशाशी शापहोय जनक योगेश्वर संवाद द्वितीय नारद सांगे वसुदेवाशे ब्रह्ममाया कर्मयोग तृतीयात भगवदावतार चतुर्थात अभक्तांची गती पंचमात पूजाविधी वर्णिली परमधामाशी यावे श्रीपती षष्ठात देव प्रार्थिती यादव प्रभास तीर्था जाती उद्धव एकांती भेटत असे अवधूतोपाख्यान 7, 8, 9 दत्ताचे गुरुज्ञान अभिनव 10व्यात वर्णिली सोली व इह पर भोग असारता बद्धमुक्त भक्तलक्षण एकादशी ते वर्णन सत्संग महिमा कर्मयोग कथन द्वादशोध्यायी हंस सनकोपदेश त्रयोदशात भक्तियोग ध्यानविधी चतुर्दशात सिद्धी विभिन्न लक्षण पंचदशात विभूती वर्णन षोडशी वर्णाश्रम धर्म निरूपण 17व्यात केले कथन वानप्रस्थ संन्यासी धर्म वर्णन बोलिले 18व्यात भक्ती ज्ञान साधन वर्णन 19व्यात कथन ज्ञान कर्म भक्ती वर्णन 20व्यात बोलिले गुणदोष व्यवस्था स्वरूप रहस्य त्याचा 21 होय तत्वसंख्या प्रकृती पुरुष सोय 22व्यात बोलिली तितिक्षु ब्राह्मण कथा 23 तो तत्वता सांख्ययोग ज्ञान गाथा 24व्यात बोलिली त्रिगुणवृत्ती निरूपण 25व्यात केले कथन पुरुरव्याचे वैराग्य कथन 26व्यात बोलिले क्रियायोग वर्णन 27व्यात केले असे निवेदिला परमार्थ 28व्या माझी भागवत धर्म निरूपण उद्धव बद्रिकाश्रम गमन 29व्यात कथन केले असे
यदुकुळ संहार तिचा व्यात, श्रीकृष्णावतार शेवट, सधामगमन 31व्यात, सुरस कथा वर्णिली. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद भागवताचे 10 लक्षणं एका श्लोकात सांगितले आहेत. अत्र सर्गो विसर्गश्च स्थानं पोषणम ऊतयः, मन्वंतरेशानुकथा निरोधो मुक्तीर आश्रयः. म्हणजे पहिला स्कंद आणि दुसरा स्कंद यामध्ये भागवताचा अधिकारी कोण, हा ग्रंथ कोणासाठी लिहिला, त्याचा अधिकारी मी कसा होईल, आणि मग या ग्रंथाच्या वाचनाने श्रवणाने काय फरक पडेल, माझ्यावर कसा परिणाम होईल. म्हणजे मी अधिकारी असेल तर मला चांगला त्याचा परिणाम मला लाभेल. म्हणजे अधिकारी साधन जे चतुष्ट सांगितलं आहे त्याचं विवेचन पहिल्या आणि दुसऱ्या स्कंदामध्ये केलेलं आहे. आता तिसऱ्या स्कंदापासून हे विषय सुरू होतात. सर्ग विसर्ग स्थान पोषणम ऊतयः, मन्वंतर ईशानुकथा निरोध मुक्ती आणि आश्रय. आपला हा आता 11वा स्कंद सुरू आहे. 11वा स्कंदाचं लक्षण म्हणजे मुक्ती. आता मुक्ती म्हणजे या नरदेहातून मुक्ती प्राप्त होणं, म्हणजे पुन्हा पुन्हा जन्ममरण जे आहे त्यामध्ये खंड पडणं. एकदा मरण झालं की आता पुन्हा जन्म नाही, अशी जी अवस्था आहे त्याला म्हणायचं मुक्ती. मुक्ती म्हणजे हा जीव ज्यापासून तयार झाला, हा आत्मा ज्याचा एक छोटासा अंश आहे, त्या अंशीमध्ये आत्म्याचं विलिनीकरण म्हणजे मुक्ती. आणि त्या मुक्तीचं रहस्य जे आहे ते सगळं या 11व्या स्कंदामध्ये सांगितलेलं आहे. आता 11व्या या स्कंदाचा मुख्य विषय जो आहे तो या ठिकाणी सांगितला, तो म्हणजे भक्तियोगाचा महिमा आणि ध्यानविधी. भक्तियोगाचा महिमा आणि ध्यानविधी. आता आषाढ महिना सुरू आहे. आषाढ वद्य अष्टमी आज आहे. आषाढ पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा आता झाली. श्रीमद भागवत महात्म्यामध्ये आपण आत्मदेव, गोकर्ण महाराज आणि धुंदुकारी यांचं आख्यान आपण ऐकलं. आणि त्यासाठी जे पहिल्यांदा भागवत झालं, ज्यानंतर धुंदुकारी मुक्त झाला, तो दिवस म्हणजे आषाढ पौर्णिमा. नवमी ते पौर्णिमा असा हा भागवत सप्ताह झाला. आणि त्यानंतर लगेच दुसरा भागवत सप्ताह त्यानेच केला गोकर्णाने. तो सगळ्या लोकांसाठी केला. तो पुन्हा श्रावण शुद्ध नवमी ते श्रावण पौर्णिमा असे 2 भागवत सप्ताह फार महत्त्वाचे. आणि आपल्याला पूर्ण भागवत जरी वाचन नाही झालं तरी या महात्म्याचं वाचन जरूर आपण करावं. या भक्तियोगाचा महिमा या ठिकाणी सांगितला. आता भक्तियोग म्हणजे काय, की भक्ती म्हणजे काय, याचा थोडासा विचार करूया. जेव्हा आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं असतं तेव्हा त्या ठिकाणी जाण्यासाठी अनेक मार्ग असतात. आता कोणत्या मार्गाने मी गेलं म्हणजे मी लवकर पोहोचेल, किंवा कोणत्या मार्गाने मी गेलं तर विशेष धोके नाहीत, अडथळे नाहीत, असं आपण जसं दुसऱ्यांना विचारतो आणि त्याप्रमाणे मार्गक्रमण करतो, तसं अनेक संतांनी जे या संसारामध्ये भरकटलेले आहेत, या संसारामध्ये विषयामध्ये आसक्त आहेत, त्यांना मुक्त करण्यासाठी अनेक प्रकारे अनेक विषय सांगितलेले आहेत की जे आपल्याला भगवंतापर्यंत नेऊन ठेवतात. आता यामध्ये एक आहे की जसं आपण एक्सप्रेसने गेलो की लहान लहान स्टेशन लागतात, पण तिथे गाडी थांबत नाही. पण आपल्याला जिथे उतरायचं त्या ठिकाणी ती गाडी थांबते. अशी गाडी घेतली तर खास निश्चितपणे आपण त्या ठिकाणावर गंतव्यापर्यंत जाऊन पोचतो. आता यामध्ये भक्तियोगाचा महिमा सांगितला. भक्ती, कर्म, उपासना अनेक प्रकार आहेत. आता त्यामध्ये ते म्हणतात की हे भक्ती म्हणजे काय, आणि त्यापैकी अनेक साधनांपैकी मुख्य कोणते आहेत? भक्ती. आपण म्हणतो भोळ्या भाविक जे आहेत त्यांच्यासाठी भक्ती. आमचे ब्रह्मचैतन्य गोंधळेकर महाराज म्हणतात, ज्यांना नाम घ्यायचं आहे त्यांनी भगवंतावर विश्वास ठेवायचा आणि नाम घ्यायचं. आता ज्यांना भगवंतावर विश्वास नाही त्यांनीसुद्धा नाम घ्यावं असं ते म्हणतात. आणि नाम घेता घेता आपोआप आपली भक्ती भगवंताच्या चरणी हळूहळू दृढ होत जाते. सुरुवातीला बळजबरीने का असेना, पण ते नाम आपण घेतलं पाहिजे. मुलाला शाळेत जाताना आपण जसा डब्बा देतो लहानपणी, मग कारण तो शाळेत जावा हा त्यामध्ये उद्देश आहे, म्हणून त्याला आपण डबे देतो, काहीतरी त्याला आकर्षण म्हणून देतो. आणि मग पुढे पुढे त्याला त्याचंसुद्धा कौतुक वाटत नाही, आणि जेव्हा त्याला त्याची जबाबदारी समजते तसं भक्ती ही जी आहे ही अगदी सुलभ आहे. जरी ती सुळावरची पोळी असं म्हणतात तरी पण भक्ती सुलभ आहे.
आणि या भक्तीने आजपर्यंत कोण कोण तरुण गेलं याचं सगळं आख्यानं जे आहे श्रीमद भागवताच्या रूपाने अनेक भक्तांचं चरित्र आपल्याला या श्रीमद भागवतामधून पाहायला मिळतं. त्याचप्रमाणे अनेक संतांचे चरित्र आपण वाचले तर ते कसे तरुण गेले हे सुद्धा आपल्याला लक्षात येतं. म्हणून भक्तियोगाचा महिमा आणि ध्यानविधी या 2 गोष्टी या ठिकाणी सांगितल्यात. उद्धवाने प्रश्न विचारला, वदंती कृष्ण श्रेयांसी बहूनी ब्रह्मवादिनः तेषां विकल्प प्राधान्यम उताहो एक मुख्यता. आत्मकल्याणासाठी भक्ती, ध्यान असे अनेक साधनं आहेत. ही सर्वच मुख्य आहेत काही यापैकी काहीतरी एक मुख्य आहे असा प्रश्न विचारला. आपण भक्तियोग हेच निरपेक्ष साधन आहे असे सांगितलं भगवंताला. उद्धव म्हणतात, पण या भक्तीने सगळ्या तऱ्हेची आसक्ती नाहीशी होते का? आणि आपलं मन जे आहे ते आपल्या ठाई लागण्यासाठी ही भक्ती कितपत उपयोगाची आहे असे प्रश्न सर्वसाधारणपणे जसे नवीन माणसाला असतात तसे प्रश्न उद्धवानी या ठिकाणी विचारले. आता भगवंत या ठिकाणी सांगतात, कालेन नष्टा प्रलये वाणी यम वेद संज्ञितः मया ददौ ब्रह्मणे प्रोक्ता धर्मो यस्याम मदात्मकः. जेव्हा प्रलय काळ झाला तेव्हा काळाच्या प्रभावाने हे वेद जे आहेत ते सगळे लुप्त होऊन गेले. आणि तुकाराम महाराज म्हणतात, वेदानंत बोलिला अर्थ तुकाचे निघाला, विठोबाचे शरण द्यावे निजनिष्ठे नाम घ्यावे. म्हणजे नाम भगवंताचं हे फार महत्त्वाचं आहे. वेद अनंत बोलिला, पण ते वेद ज्या काळामध्ये प्रलयानंतर लुप्त झाले तेव्हा मग नंतर पुन्हा सृष्टीची उत्पत्ती झाली आणि त्यावेळेस भगवंत म्हणतात, मी हे वेद किंवा हे वेदांची वाणी हे ज्ञान जे आहे ती ब्रह्मदेवांना सांगितली आणि त्यामध्ये माझ्या भागवत धर्माचं निरूपण आहे. तेन प्रोक्ताच पुत्राय मनवे पूर्वजाय सहा. मग त्या ब्रह्मदेवाने त्यांचे जे पुत्र आहेत त्यांना सांगितले, म्हणजे स्वयंभू मनूला सांगितली आणि स्वयंभू मनूने त्यांचे जे पुत्र आहेत भृगू इत्यादी सप्तर्षी जे आहेत त्यांना ते सगळं ज्ञान दिलं. आता या 7 महर्षींनी त्यांना जे ज्ञान प्राप्त झालं परंपरेने ते देव, दानव, गुह्यक, मनुष्य, सिद्ध, गंधर्व, यक्ष, चारण, किंदेव, किन्नर, नाग, राक्षस आणि किंपुरुष. म्हणजे आता याचं लक्षात घ्या की याच्यामध्ये देवसुद्धा आहेत आणि दानवसुद्धा आहेत, मनुष्यसुद्धा आहेत, सिद्ध पुरुष आहेत, गंधर्व आहेत, किन्नरसुद्धा आहेत, नाग आहेत ज्याची आपल्याला सगळ्यात जास्त भीती वाटते, आणि राक्षससुद्धा आहेत आणि किंपुरुषसुद्धा आहेत. आता जे जे हे ज्ञान घेतात त्यांच्या मनाची अवस्था वेगवेगळी आहे. कोणी सत्वगुणाचे आहेत, कोणी रजोगुणाचे आहेत आणि कोणी तमोगुणाचे आहेत. पण ते जे ज्ञान घेतात ते ज्ञान ग्रहण करणं त्यांच्या त्या गुणावर अवलंबून असल्यामुळे त्याचा परिणाम म्हणजे आपण शिकलो पुष्कळ, पण ते शिकल्यानंतर आपल्यामध्ये काय फरक पडला हे जर पाहायचं असेल तर सत्वगुणी माणूस असेल तो नामस्मरणावर विश्वास ठेवेल. रजोगुणी माणूस असेल तर तो म्हणतो नाही, राजा हे सगळ्यात श्रेष्ठ आहे आणि राजाचे अधिकार मोठे असतात, त्यामुळे मला राजासारखं वैभव प्राप्त झाला पाहिजे, रजोगुणी माणूस. आता तमोगुणी माणूस म्हणतो की आमच्या घराण्यामध्ये या देवदेवतांनी अनेक प्रकारे आम्हाला छळलेलं आहे, आता मी अशी उपासना करेन की ज्यावरून मी आता मला असा अधिकार प्राप्त होईल की या देवांनासुद्धा मी पळताभुई थोडी करून दाखवेल. म्हणजे एकच आहे, भक्तीच आहे, पण त्याचा उद्देश वेगवेगळा असल्यामुळे त्याचे परिणाम वेगळे होतात आणि म्हणून एक मुक्तीला प्राप्त होतो, एक रजोगुणाला प्राप्त होतो आणि एक तमोगुणाला प्राप्त होतो. आता या ठिकाणी एक सांगितलं आहे, मनमाया मोहित धिया पुरुषः पुरुषर्षभः, की लोकांची बुद्धी मायेने अविवेकी बनलेली असते. आता ही माया कोणी निर्माण केली तर भगवंतानेच निर्माण केली, पण भगवंताने जरी निर्माण केली तरी आपल्या ठिकाणी बुद्धी दिली आहे आणि विवेक दिलेला आहे. विवेक म्हणजे चांगल्या आणि वाईटाची निवड आपण करू शकतो आणि बुद्धीचा वापर करू शकतो. बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशवराजे सकळ सिद्धी, हे जर आपल्या संतांनी सांगितलेलं आहे तर त्या बुद्धीचा वापर भगवंताच्या प्राप्तीसाठी आपण केला पाहिजे. आता काही जण काय करतात की यज्ञ आहे, तप आहे, दान आहे, व्रत आहे, नियम आहे, हे कल्याणाचे साधन आहेत असं म्हणतात. धर्मम एके यज्ञश्चान्ये कामम सत्यम दमम शमम
अन्ये वदन्ति स्वार्थम वा ऐश्वर्यम त्यागभोजनम. काही लोक म्हणतात की कर्मानुसार जे जे प्राप्त होईल ते ते आपण स्वीकारावं. आता काही लोक म्हणतात जे उत्पन्न होतं ते नाशवंत आहेत आणि प्रत्येकाचा शेवट दुःखात होतो, हे तामसी लोकांच्यावरून आपल्याला लक्षात येतं. म्हणजे यामधला जो आनंद आहे तो नावापुरताच आहे. पावसाळ्यामध्ये गरम गरम खाल्लं की खूप छान वाटतं, हिवाळ्यात ते छान वाटतं, उन्हाळ्यात गरम असेल तर नाही थंड होऊ द्या मग नंतर घेतो. म्हणजे त्या वस्तूमध्ये जो गुण आहे तो जो गुण आपल्याला सुख देत असेल तर ते सुख हे चिरकाळ टिकणारं नाही. त्या त्या काळापुरतं ते सुख आहे, पण इतर ठिकाणी ते मात्र दुःखदायकच आहे. 12ही महिने आईस्क्रीम खातो म्हणणारे सुद्धा असतात आणि कधीच न खाणारे सुद्धा असतात. आंब्याची आवड सगळ्यांना असते, पण मला अजिबात आंबा आवडत नाही असं म्हणणारे सुद्धा काहीजण आपल्या ओळखीचे असतील. तसं ती वस्तू एकच आहे, पण त्यापासून मला मिळालेला जो गुण आहे तो सुखाचा आहे का दुःखाचा आहे हे माझ्या प्रकृतीवर अवलंबून असते, माझ्या स्वभावावर अवलंबून असते. आता इथे सांगतात भगवंत, ज्याने स्वतःला संपूर्णपणे मला समर्पित केलेलं आहे, ज्याने सगळ्या गोष्टी स्वतःजवळचं जे काय असेल ते सगळं मला ज्याने दिलं आणि त्याच्या ठिकाणी विषयाची इच्छासुद्धा नाही, म्हणजे त्याचं मन विषयाकडे धावतसुद्धा नाही. कारण विषयजनित सुख हे सौख्य होणारं नाही याचा प्रत्यय त्याला आलेला आहे. आत्तापर्यंत मी विषयासाठी धडपड केली, पण ते प्रत्येक विषय जेव्हा मला प्राप्त होतं तेव्हा काही काळापर्यंत ते सुख आहे, पण नंतर दुःखच आहे. असं म्हणून जे विषयलोभी आहेत त्यांना भगवंताची प्राप्ती कशी होईल. आता सांगतात, अकिंचनस्य दान्तस्य शांतस्य समचेतसः. जे अपरिग्रही आहेत, म्हणजे फार काही साठा ठेवत नाहीत, आजच्यापुरतं मिळालं तर खूप झालं, उद्याचं उद्या भगवंत पाहिल असं म्हणून, आणि ज्याने इंद्रियावर विजय मिळवलेला आहे, शांतस्य समचेतस्य, जो शांत आहे आणि समचित्त आहे. शांत म्हणजे स्वभावाने शांत. सरोवराचं पाणी एकदम शांत असतं, त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या लाटा नसतात. तसं आपल्या डोळ्याने दिसणारं हे जग, त्यामध्ये होणाऱ्या घटना आणि त्याचा परिणाम आपण आपल्या मनावर, आपल्या चित्तावर, चित्ताच्या शांततेवर करून घ्यावा की नाही हे ज्याला समजतं तो सगळ्या अवस्थेमध्ये शांत चित्त असतो, समचित्त असतो आणि माझ्या ठिकाणी तो संतुष्ट असतो. भगवंतावर सगळा भार घालून तो मात्र निश्चिंत असतो. अशा माझ्या भक्ताला सगळ्या दिशा आनंदाने भरलेल्या आहेत असं वाटतं. म्हणजे तो ज्या ज्या मार्गाने जाईल तो मार्ग चांगलाच आहे असं त्याचा दृढ विश्वास असतो. कारण या मार्गाने जाणारी जी प्रेरणा आहे ती मला भगवंताने दिलेली आहे. आता इथे भगवंत जे आहे ते एक खूप छान श्लोक आहे. न तथा मे प्रियतम आत्मयोनिर्न शंकरः न च संकर्षणो न शरीर नैवात्मा च यथा भवान. ते म्हणतात, उद्धवा, तुझ्यासारखे जे प्रेमी भक्त आहेत ते मला इतके प्रिय आहेत. आता उद्धवाची तुलना इतरांशी केली, आता तुमच्या आमच्याशी केली असते तर आपल्याला काही वाईट वाटलं नसतं, कारण आपण कमीच त्या मनाने दर्जाचे आहेत. पण इथे ज्यांचं नाव आहे ते सगळे श्रेष्ठ आहेत. पहा, कोणाचं नाव आहे इथे? ब्रह्मदेव, शंकर, बलराम किंवा लक्ष्मीसुद्धा, की माझा आत्माही मला प्रिय नाही. म्हणजे या सगळ्यांचं नावं सांगितलं आणि माझा आत्मासुद्धा मला प्रिय नाही, इतका उद्धव तू मला प्रिय आहे. निरपेक्षम मुनिम शांतम निर्वैर समदर्शनम अनुव्रजाम्यहम नित्यम पूयेयेत्य अंघ्री रेणुभिः. ज्याला कशाचीही अपेक्षा नाही. जेव्हा मनामध्ये अपेक्षा निर्माण होते आणि ती अपेक्षा झाली की मग त्याच्या पूर्तीसाठी माणूस काहीतरी कर्म करायला लागतो आणि मग ते कर्म होत असताना त्यामध्ये जो विघ्न आणतो त्याच्याबद्दलचा राग आहे, त्यामध्ये जो आपल्याला मदत करतो त्याबद्दलचं प्रेम आहे, त्याचे उपकार आहेत आणि मग एकीकडे राग एकीकडे उपकार अशा द्वंद्वामध्ये तो सापडतो आणि ते जी काय आपल्याला इच्छित असतं ते प्राप्त झाल्यानंतरसुद्धा जर चिरकाळ मला समाधान प्राप्त होणार नसेल तर मी एवढी धडपड कशासाठी केली अशा विचारापर्यंत माणूस येतो. पण जो कुठल्याही प्रकारचं अपेक्षा ठेवत नाही, शांतचित्त आहे, त्याच्या आणि समदृष्टीने सगळ्यांकडे पाहतो. कामी निकामी लोका बरे पाहे. समर्थांचं हे वचन मला खूप आवडतं, कारण जे आपल्या कामाचे आहेत त्यांच्याबद्दल प्रेम बाळगणं तर सहजच आहे,
पण जे निकामी आहेत, जे आपल्या कामाचे नाहीत, त्यांच्याबद्दलसुद्धा ते प्रेमाने वागतात. शहापूरच्या सतीबाईने अंगण सारवत असताना जे काय पोतेरं होतं, तेच पोतेरं समर्थांच्या झोळीमध्ये टाकलं. आता तसं आपल्याकडे झोळीमध्ये टाकलं असतं तर आपल्याला संताप आला असता. समर्थाने त्याचासुद्धा तेवढ्याच प्रेमाने स्वीकार केला. आता ज्या मनस्थितीतून या बाईंनी हे पोतेरं आपल्या झोळीमध्ये टाकलं, याचं कारण काय असेल? आणि मग ते त्याचा सगळा विचार करतात आणि मग आपल्या लक्षात येतं की सतीबाईंच्या घरचं जे काय वैचारिक त्यांची स्थिती आहे, परिस्थिती आहे, त्याच्यावर मात करण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि मग त्यांनी त्या सतीबाईंना आपल्या झोळीतून मारुती काढून दिलेला आहे, मारुतीचा विग्रह, आणि याचं तीर्थ तुम्ही घेत जा, म्हणजे माझं सान्निध्य नेहमीसाठी मिळेल. अशी त्यांनी त्यांच्यावर उपकारच केले, ज्यांनी त्यांच्यावर ते झोळीमध्ये ते पोतेरं टाकलं होतं. आणि त्याच पोतेऱ्याच्या दोऱ्यांपासून त्यांनी मग देवापाशी वाती तयार केल्या. आणि मग इथे म्हणतात की असे जे लोक असतात, ज्यांना माझ्या चरणाच्या धुळीचं महत्त्व समजलेलं असतं, त्यांच्या मागून मी सतत जात असतो. अनुव्रजाम्यहं नित्यम. अनुव्रज म्हणजे त्यांच्या मागे मागे मी जात असतो. आता पुढे अजून सांगतात, निष्किंचना मय्य अनुरक्त चेतसः. जे निष्किंचन म्हणजे अपरिग्रही आहेत, ज्यांचं चित्त माझ्यामध्येच रममाण झालेलं आहे आणि कामनांमुळे ज्याची बुद्धी दूषित होत नाही. कामना म्हणजे कुठलीही इच्छा झाली की मग माणूस चलबिचल करतो आणि मग ते प्राप्त होण्यासाठी कर्म करतो. हे सगळं म्हणजे त्या दुष्टचक्रामध्ये तो सापडतो. पण माझ्या मनामध्ये इच्छाच होणार नाही अशी ज्याची साधना आहे, त्याच्यासाठी मी फार सुलभ आहे असं म्हणतात. बाध्यमानोपी मद्भक्तो विषयेर जितेंद्रियः. इंद्रियावर ज्यांनी विजय मिळवलेला नाही, अशा माझ्या भक्ताला अनेक विषय आपल्याकडे ओढत असतात. हे जरी असलं तरी माझ्या ठिकाणी वाढणारं जे प्रेम आहे, जे काय ते थोडीफार साधना करतात, त्यामुळे माझ्या ठिकाणचं प्रेम त्यांच्या मनामध्ये हळूहळू उत्पन्न होत जातं. आणि ते झाल्यामुळे ते विषय त्या जीवावर आक्रमण करू शकत नाहीत. जसा दगदगता अग्नी असेल तर तो अग्नी जो आहे सगळ्या जळण्याची, त्याच्यामध्ये जे जे प्राप्त होईल, जे जे त्याला जाऊन मिसळेल, त्याचं सगळ्याचं भस्म करतो, राख करून टाकतो. तसा माझी भक्ती कशी आहे ते सांगतात. तथा मद्विषया भक्तीर उद्धवैनांसी कृष्णशः. माझी भक्ती त्या सगळ्यांच्या पापांच्या राशी जाळून भस्म करून टाकते. न साधयती माम योगो न सांख्यम धर्म उद्धवा. की माझी प्राप्ती जर व्हायची असेल तर मी फक्त भक्तीनेच प्राप्त होतो. म्हणजे आता हे सगळ्यात मोठं सिक्रेट आपल्याला सांगितलं की फक्त भक्तीनेच मी प्राप्त होतो. भक्तीचे नियोगे देव निश्चय पावती मानव, ऐसा आहे अभिप्राव इय ग्रंथी. आणि मग भक्तीने मी जसा प्राप्त होतो हे सांगताना दुसऱ्या चरणामध्ये न स्वाध्याय तपस्त्यागो यथा भक्तीर ममोर्जिता. मग योग असेल, ज्ञान असेल, धर्माचरण असेल, स्वाध्याय असेल, तप असेल किंवा त्याग असेल, हे सुद्धा परमेश्वराच्या प्राप्तीचे मार्ग आहेत. पण या मार्गामध्ये धोकेसुद्धा आहेत. भक्ती म्हणजे कसं की जसं लहान मुलं आहे, त्याला फक्त आईच्या कडेवर बसावं एवढंच समजतं. आता आई कुठे जाते, काय करते, मला खाली ठेवेल का मला काही उचलूनच घेईल, याची सगळी त्याला काही काळजी नसते. बाहेर पाऊस असेल तर मुलगा म्हणतो, त्याला विचारलं आमच्या नातवाला की अरे पाऊस आहे बाहेर, हां मग आई आहे ना बरोबर. आई आहे ना बरोबर. हा दृढभाव भक्ताच्या ठिकाणी एकदा निर्माण झाला की मग परिस्थिती कशी असलं तरी त्याचा भार जो आहे तो भगवंतावरच असणार आहे आणि त्यामुळे तो कुठल्याही प्रकारची चिंता करत नाही. संतांना प्रिय असणारा आत्मा असा मी केवळ भक्तिभावानेच, श्रद्धेनेच प्राप्त होतो. म्हणजे या भक्तीसाठी काय पाहिजे की आपली दृढ श्रद्धा पाहिजे आणि भगवंत जे जे करेल ते माझ्या हिताचंच आहे. त्यालाच आपण गीतेमध्ये योगक्षेमम वहाम्यहम म्हणले. रामसुखदास महाराजांचं जे पुस्तक आहे साधक संजीवनी, हे पुस्तक संपूर्ण गीता समजून घेण्यासाठी एक उत्कृष्ट असं पुस्तक आहे.
त्यामध्ये योगक्षेमम वहाम्यम या श्लोकाचा जो अर्थ सांगितलेला आहे, योग कशाला म्हणतात आणि क्षेम कशाला म्हणतात हे जरूर लक्षात घ्यावं. आणि त्याचंच एक थोडंसं रूपांतर आमच्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी केलेलं आहे. जेव्हा भगवंत जरुरीपुरता पैसा आपल्याला देतो की ज्यामुळे आपलं कुटुंब मानाने समाधानाने जगू शकते, तेव्हा तो आपल्याला पोटापुरता पैसा देतो. पण जेव्हा भगवंत आपल्याला त्यापेक्षा जास्त पैसा देतो, तेव्हा असं समजावं की भगवंत आपली परीक्षा पाहत आहे. म्हणून समर्थ आपल्याला सांगतात की लक्ष्मी आलियावरी मागील ओळखी विसरी. म्हणजे एकदा धनवान माणूस झाला की मग लहानपणी मी कोणाबरोबर खेळलो, लहानपणी माझा कोणाबरोबर संपर्क होता, माझे मित्रमंडळी कोण आहेत यांनासुद्धा ओळख दाखवण्याचं तो विसरतो. कारण त्या लक्ष्मीचा आणि लक्ष्मीचा भरोसा धरी तो एक मूर्ख असं म्हटलं आहे. आणि म्हणून ते म्हणतात की जो जन्माने चांडाळ आहे असं जरी शुनीचैव स्वपाकेच पंडित हा समदर्शिना. पंडित हे समदर्शिना असतात. पंडित म्हणजे ज्याची बुद्धी पंडा आहे, पंडा म्हणजे प्रगल्भाषी आहे, त्याला समदर्शिना शुनीचैव स्वपाकेच. की शुनी म्हणजे कुत्रा असेल की स्वपच असेल किंवा चांडाळ योनीतला असेल, या सगळ्यांकडे तो एकाच दृष्टीने पाहतो. धर्म सत्य दयोपेतो विद्या वा तपसान्विता. की सत्य किंवा दयेने युक्त असा धर्म किंवा तपश्चर्येसह ज्ञान आहे, पण माझी भक्तीच मुळामध्ये नसेल तर त्या व्यक्तीला पवित्र करू शकत नाही. म्हणजे तो व्यक्ती त्याच्या कर्माने पवित्र होणार नाही. आपण बऱ्याचदा आपल्याच घरामध्ये आपण म्हणतो काय, आपण नेहमीच प्रसादासाठी पेढेच आणतो, मग आज काहीतरी नवीन आणूया. आता हे जे आहे ते भगवंताच्या प्रसादाची सोय आहे का आपल्या चवीची सोय आहे, हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. की जे चांगलं असेल ते मी भगवंताला वाहिलं पाहिजे, तो भगवंताला देऊन त्याचा प्रसाद आपण ग्रहण केला पाहिजे. त्यामध्ये आपली चव जी आहे ती चव वैयक्तिक आहे, ती माझी आहे, ती इतरांची असू शकत नाही. पण भगवंताने कृपाशीर्वाद दिला, भगवंताची कृपादृष्टी ज्या नैवेद्यावर पडते तो नैवेद्य मात्र दिव्य होऊन जातो आणि त्याचा परिणामसुद्धा माझ्यावर चांगल्या प्रकारेच होतो. अशा प्रकारे भक्तिभावाने आपण भगवंताचं पूजन केलं पाहिजे. आता भक्तीने काय होतं, कथम विना रोमहर्षम द्रवता चेतसा विना विनानंदाश्रुकलया शुद्धेत भक्त्या विनाशया. भक्तीने माझ्या ठिकाणी भक्ती असेल तर माझं शरीर पुलकित झालं पाहिजे, चित्त माझं द्रवलं पाहिजे, आनंदाश्रू माझ्या डोळ्यातून वाहिले पाहिजेत. पण जोपर्यंत भक्ती माझी दृढ नाही तोपर्यंत या गोष्टी होत नाही. अंतःकरण शुद्ध व्हायचं असेल तर ते अंतःकरण कसं होईल, कारण भक्तीचं दृढ नाही. वाग गद्गदा द्रवते यस्य चित्तम. खूप छान श्लोक आहे. उरुदत्त भीक्ष्णम हसती क्वचिच्च विलज्ज उदगायती नृत्यते च मद्भक्तियुक्तो भुवनम पुनाती. ज्याची वाणी माझ्या भक्तीने सद्गदित होते, नुसतं माझं स्मरण केलं तरी जो या संसाराला विसरतो आणि एका वेगळ्याच स्तरावर जाऊन ज्याचं मन जाऊन पोचतं, ज्याचं चित्त द्रवतं, माझ्या कथाश्रवणाने ज्याचं चित्त द्रवतं आणि माझ्या वियोगाने जो कधी कधी रडतो, कधी कधी माझी भेट झाली की हसतो, समस्तांची त्यजुनी लज्जा भगवत भजन करी. म्हणजे कुठल्या सगळ्याच्या समाजात कोण मला काय म्हणेल, मला वेडे म्हणतील असासुद्धा विचार न करता जो उच्च स्वराने माझं नाम घेतो, कधी कधी नाचतो, असा माझा भक्त मात्र सगळ्या जगाला पवित्र करतो. सगळ्या संतांचं चरित्र आपण वाचलं तर आपल्याला हेच दिसतं. खास करून म्हणजे आमच्या रामकृष्ण परमहंसाचं काली मातेवरचं जे प्रेम आहे ते व्रत, ते प्रेम अशाच प्रकारचं आहे. कालीमातेला नैवेद्य दाखवतात, दही आहे, दूध आहे, तूप आहे आणि ते मातेच्या शरीरावर वाहत असताना काही भाग ते स्वतःच्या शरीरावर सुद्धा टाकून घेतात. मातेला स्नान घालत असताना तेच पाणी स्वतःच्या अंगावर टाकून घेतात आणि त्यांची ही अशी कृती पाहिल्यानंतर जे भक्त होते ते त्या दक्षिणेश्वरच्या कालीच्या मंदिरात येणारे ते पाहून की हा याला वेळ लागेल काय असं जग तसं म्हणतं. पण रामकृष्ण परमहंसाच्या मनाची अवस्था ही वेगळीच होती
आणि ती अवस्था जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत भगवंत म्हणतात माझी भक्ती ती त्याला पूर्ण फळ प्राप्त होत नाही. यथाग्निना हेममूलं जहाती. जसं सोनं आहे ते अग्नीमध्ये टाकलं की त्या सोन्याचं जे मळ आहे, सोन्यामध्ये अशुद्धता आहे, ती अशुद्धता सगळी निघून जाते आणि ते शुद्ध होतं आणि खऱ्या अर्थाने ते चमकू लागतं. त्याचप्रमाणे मनुष्य जेव्हा माझी भक्ती करतो तेव्हा त्या भक्तियोगाने आपल्या कर्मवासनांचा क्षय होतो. आपले निजरूप असणाऱ्या परमात्म्याला तो प्राप्त करून घेतो. विषयान् ध्यायतश्चित्तं विषयेषु विसज्जते माम अनुस्मरश्चित्तं मय्येव प्रविलीयते. जो विषयाचं चिंतन करतो त्याचे चित्त विषयात गुंतलेलं असतं. अगदी बरोबर. विषयाचं चिंतन म्हणजे बसल्या बसल्या काय छानपैकी असं व्हायला पाहिजे, तसं व्हायला पाहिजे. अर्नास्टरची गोष्ट आम्हाला शाळेमध्ये होती की मी असं करेन तसं करेन असं म्हणतो आणि त्याच्या बाजूला एक त्याने काहीतरी काचेच्या वस्तू आणलेल्या विकायला. झोप लागते. झोपेमध्ये सगळं त्याचं स्वप्नामध्ये रंजन सुरू असतं. आणि मग माझी बायको असेल, मग मी सगळा संसार करेल, तिने माझं नाही ऐकलं की मी तिला लाथेने मारेल म्हणून तो लाथ मारतो. आणि मग त्या टोपल्यामध्ये असणारे काचेचं जे काय सामान त्याने विकत आणलं आणि जे त्याला विकायचं होतं ते सगळं फुटून जातं. म्हणजे तो एका वेगळ्याच आनंदात असतो. पण ते जेव्हा त्याला जाग येते तेव्हा त्याला समजतं. अज्ञान आहे तोपर्यंत असलेल्या गोष्टीची किंमत कळत नाही. भगवंत सुलभ आहे हे समजत नाही. पण ते अज्ञान गेलं आणि ज्ञान प्राप्त झालं की तोच भगवंत माझ्याकडे, माझ्या अवतीभोवती सगळीकडे तोच आहे हे जेव्हा समजतं तेव्हा माझा भक्त खऱ्या अर्थाने माझ्या स्वरूपामध्ये लीन होतो. आता अजून एक गोष्ट या सांगितली. स्त्रीणाम स्त्रीसंगीनाम संगम त्यक्त्वा दुरत आत्मवत. जितके दुःख आणि संसार बंधन स्त्रियांच्या आणि स्त्री लंपटांच्या संगतीमुळे प्राप्त होतं तितकं कशाच्याही दुसऱ्याने प्राप्त होत नाही. म्हणजे माणूस अधोगतीला जातो आणि म्हणून त्यापासून माणसाने दूर राहायला पाहिजे आणि आळस सोडून माझं चिंतन केलं पाहिजे. आता हे सांगितलं. आता उद्धवाने आता प्रश्न विचारला की तुमचं चिंतन ध्यान केलं पाहिजे हे तुम्ही सांगितलं, पण ते ध्यान कशा रूपाचं असावं. जो मुमुक्ष आहे, जो बद्ध आहे तो तर आपापल्या संसारात खूप चांगला बिझी आहे. तो त्याला तर समर्थांकडे, आपल्या देवाकडे, आपल्या भगवंताकडे पाहण्याचासुद्धा त्याला वेळ नाही, इच्छा पण नाही, काहीच नाही. तिकडे तो वळतच नाही. पण विषयाच्या सुखामध्ये मात्र त्याला आनंद प्राप्त होतो. पण जो मुमुक्ष आहे, ज्याला आपल्याकडून झालेली चूक आता लक्षात आलेली आहे आणि आता या अंधकारातून मी कसं तरी बाहेर आलं पाहिजे असं त्याला वाटतं, त्याने कोणत्या स्वरूपाचं, तुमच्या कोणत्या स्वरूपाचं ध्यान करावं आणि ते ध्यान कसं करावं. आता भक्ती हा श्रेष्ठ मार्ग आहे हे समजलं उद्धव म्हणतात. पण आता ध्यान कसं करावं, भगवंताचं ध्यान कसं करावं हे ते विचारतात. सम आसनम आसीन समकायो यथासुखम हस्ता उत्संग आधाय स्वनासाग्र कृते क्षण. आता भक्तियोगानंतर आता ध्यान कसं करायचं, भगवंताचं ध्यान कसं करायचं ते सांगतात. आता आपल्या शरीराचा जर विचार केला तर त्यामध्ये कमळ आहेत, चक्र आहेत, अनेक प्रकारचे चक्र आहेत. मूलाधार चक्र आहे, स्वाधिष्ठान चक्र आहे, मणिपूर चक्र आहे, अनाहत चक्र आहे, विशुद्ध चक्र आहे, आज्ञा चक्र आहे आणि सहस्रार चक्र. आता हे सगळे चक्र जे आहेत ते आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी स्थित आहेत. आपण गणपती अथर्वशीर्षा म्हणतो त्वं मूलाधारं स्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इंद्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चंद्रः. म्हणजे त्या शरीराच्या ठिकाणी मूलाधार चक्राच्या पासून प्रत्येक ठिकाणी देवतांचं वास्तव्य आहे हे आपण गणपतीच्या बाबतीमध्ये म्हणतो. तसंच अनेक स्तोत्रामध्ये हे सांगितलेलं असतं. तसं आता हे जे सप्त चक्र आहेत, 6 चक्र, षटचक्र भेदन आणि मग 7वं ज्या ठिकाणी ब्रह्मरंध्र की वर आपल्या टाळूपाशी लहान मुलं जेव्हा जन्मलेले असतात त्यांना सगळं जेव्हा नवमखू घालतात, तेल बिल लावतात तेव्हा टाळू जो असतो तो जास्त चांगल्या प्रकारे भरतात. आणि आपण पाहिलं असेल तर त्या ठिकाणी टाळूच्या तिथे हात लावल्याबरोबर त्याचे स्पंदनं आपल्याला जाणवायला लागतात. आता हाच भाग आहे ज्यामध्ये जसं आपण एखादं खेळणं तयार केलं की ते खेळणं तयार झाल्यानंतर
ते सगळं पॅकिंग म्हणजे त्या खेळण्याचं पॅकिंग पूर्ण झालं की मग कुठेतरी तर गाठ आपल्याला मारावी लागते. तसं या ठिकाणी तो टाळू आहे. आता यामध्ये ते सांगतात की आपण आसन आधी तयार केलं पाहिजे. आता आसन कसं असावं ते सांगतात. सम आसन आसीनः समकायो यथा सुखम. आसन आपलं फार उंच नसावं किंवा फार खोल पण नसावं, ते सपाट असावं. त्यामुळे कुश समिधा हे सगळं टाकून त्यावर वस्त्र, धूतवस्त्र, त्यावर लोकरीचं आसन, काही जण मग मृगासन ठेवतात, मृगचर्म ते ठेवतात आणि मग त्यावर ते बसतात, आसीन होतात. हात मांडीवर ठेवावेत आणि दृष्टी नासाकडे असावी. आता हे सगळं ध्यानाच्या प्रक्रिया आहेत ते यामध्ये सांगितलेलं आहे. आता मूलाधार चक्र जे आहे, या सगळ्या चक्रांच्या ठिकाणी वेगवेगळे रंग असतात. त्या ठिकाणी वेगवेगळं हे सगळे कमळ आहेत, म्हणून आपण हृदय कमळ, चरणकमळ असं म्हणतो, आपण नेत्रकमळ म्हणतो, शिरकमळ म्हणतो. असे सगळे कमळाचे का या ठिकाणी उपमा देतात, कारण या ध्यानामध्ये जे जे चक्र आहेत त्या ठिकाणी ते कमळ आहे असा आपण विचार केलेला आपल्या ग्रंथामधनं सांगितलेलं आहे. आता 2 गोष्टी इथे लक्षात घ्या. कमळ जे आहे ते चिखलातून उत्पन्न होतं. हे चिखल म्हणजे अज्ञान आहे आणि त्यामधनं ती कमळाची देठ, दांडी जी आहे ती वर येते आणि वर आपल्याला ते कमळ दिसायला लागतं. जे कमळ पाहिल्यानंतर सर्वांनाच आनंद होतो. त्याच्या पाकळ्या, त्याचा सुगंध हे सगळ्यांनाच आनंद देतो. पण त्याची उत्पत्ती त्या चिखलामधून होते आणि ते चिखल म्हणजे हे अज्ञान आहे आणि ते उत्पत्ती झालेलं पूर्ण विकसित जे कमळ आहे ते मात्र सगळ्यांना आनंद देणारं आहे. आता हे जे शरीरामध्ये जेवढे चक्र आहेत, जेवढे कमळ आहेत, त्या सगळ्यांच्या पाकळ्यांची संख्यासुद्धा ठरलेली आहे. ती संख्यासुद्धा आपल्याला मोजता येते. त्याचे रंगसुद्धा ठरलेले आहेत या प्रत्येकाच्या ठिकाणी. एक माऊलींचा अभंग आहे, आपल्या हरिपाठामधला अभंग आहे. हरिपाठाचं सगळ्यात सुंदर पुस्तक म्हणजे आपले देगलूरकर, धोंडा महाराज देगलूरकरांचं पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये या सगळ्या गोष्टी खूप छान प्रकारे दिल्या आहेत. षट्चक्रम षोडशोधारम त्रिलक्षम व्योमपंचकम स्वदेहो यो न जानाति तस्य सिद्धिं कथं भवेत. की जोपर्यंत हे सगळे चक्र आपल्याला समजणार नाहीत तोपर्यंत आपली सिद्धी आपल्याला प्राप्त होणारच नाही. 6 चक्र त्याने दिलेले आहेत. मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध, आज्ञा चक्र आणि मग सहस्रार म्हणजे टाळूच्या ठिकाणी. आता हे मूलाधार चक्र जे आहे, या सगळ्या चक्रांच्या ठिकाणी कमळ आहे. त्या कमळाच्या पाकळ्यांची संख्यासुद्धा सांगितलेली आहे आणि ते जे चक्र आहे ते त्या चक्राला आपण उद्दीप्त करायचं, म्हणजे त्याला जागृत करायचं. आणि ह्या मूलाधाराच्या ठिकाणी असणारी जी कुंडलिनी शक्ती आहे, जी अधोमुख आहे, तिला ऊर्ध्वमुख करणं, म्हणजे आपला जो श्वास आहे तो पुन्हा ऊर्ध्व दिशेला नेणं, ही प्रक्रिया म्हणजे योगाची प्रक्रिया आहे. मूलाधार चक्र, त्या मूलाधार चक्र त्याला म्हणतात. आणि मूलाधाराच्या चक्राचं हे गुदस्थानी असतं. त्याला 4 पाकळ्या आहेत तिथल्या कमळाला आणि मग त्या 4 पाकळ्यांच्या ठिकाणी, या प्रत्येक पाकळ्याच्या ठिकाणी एक एक शब्द, एक एक अक्षर आहे. मराठीमधले जे अक्षर आहेत अ आ ई पासून ळ क्ष ज्ञ य र ल व श श स हे सगळं उष्ण जे स्वर म्हणतात त्यासुद्धा आहेत. व श श स ही अक्षरं मूलाधाराच्या ठिकाणी. एकनाथी भागवतामध्ये आधार चक्री चतुर्दश उभारा तेथ न्यासिला 4 मात्रा व श श स या अक्षरा बोलीजे मात्रा शास्त्रज्ञी. आणि मग स्वाधिष्ठान चक्र येतं. स्वाधिष्ठान चक्राबद्दल सांगितलं. स्वशब्देन भवेत प्राण स्वाधिष्ठानंतादयाश्रम स्वाधिष्ठान अनंतश्चक्रम मेढ्रमेव निगद्यते. स्व म्हणजे प्राण आणि त्याचा अधिष्ठान आणि म्हणून त्याला स्वाधिष्ठान, उपस्थेंद्रियाच्या ठिकाणी हे चक्र असतं. आणि मग आता त्यामध्ये कोणते कोणते शब्द अक्षर आहेत, त्यामध्ये ब भ म य र ल असे वर्ण त्या ठिकाणी आहेत. असं करत करत सगळ्या चक्रांचं या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. हा ज्ञानेश्वरीमधला, आपल्या हरिपाठामधला 23वा जो श्लोक आहे. 7 5 3 दशकांचा मेळा एकतत्वी कळा दावी हरी तैसे नव्हे नाम सर्व मार्गावरिष्ठ येथे काही कष्ट न लागती. भक्ती मार्ग का श्रेष्ठ? उद्धवाला जे सांगितलं
तैसे नवे नाम सर्व मार्गा वरिष्ठ. उद्धवाचा प्रश्न जो होता की अनेक मार्ग आहेत भगवंतापर्यंत पोचण्याचे, मग प्रत्येक मार्ग श्रेष्ठ आहे की त्यामधला कोणता श्रेष्ठ आहे? तो फक्त भक्ती मार्ग आहे. आणि मग म्हणतात अजपा जपणे उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धारू असे. हे जे पुस्तक आहे धुंडा महाराज देगलूरकरांचं हरिपाठ विवरण सगळ्यात चांगलं पुस्तक आहे. हरिपाठाचा अर्थ जेवढा स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलेला आहे त्याच्या व्यतिरिक्त या ठिकाणी अनेक गोष्टी दिलेल्या आहेत ज्या इतर ठिकाणच्या कुठेही आपल्याला सापडत नाहीत. जसं आपण समर्थ आपल्याला म्हणतात 21 सहस्रसासे जपा नेमून गेली ते अजपा. दशक 17 समास 5 अजपा निरूपण. आता ते 21,600 जे आहे भगवंताचे नाम आणि तो जप आपोआप आपला चालू असतो 21,600. आता त्याची विभागणीसुद्धा या ठिकाणी धुंडा महाराज देगलूरकरांनी या ठिकाणी करून दिलेली आहे. ते म्हणतात मूलाधार चक्राच्या ठिकाणी 600चा जप असतो. स्वाधिष्ठान चक्रामध्ये 6,000, मणिपुरामध्ये 6,000, अनाहत चक्रामध्ये 6,000, विशुद्ध चक्रामध्ये 1,000, आज्ञाचक्रामध्ये 1,000 आणि सहस्रदलाच्या ठिकाणी 1,000 असे 21,600ची जपसंख्या पूर्ण होते. आता हे आज्ञाचक्र जे आहे ते आज्ञाचक्र म्हणजे दोन्ही भुवयाच्या मध्ये आपण जसं म्हणतो त्रिनेत्रम, डावा डोळा उजवा डोळा आणि त्या दोघांच्या मधोमध असणारं आज्ञाचक्र. आज्ञाचक्राच्या ठिकाणी आपण कुंकू लावतो, आपण भस्म लावतो, आपण चंदन लावतो, कारण त्या आज्ञाचक्राची ती एक प्रकारे पूजा आहे. त्यामुळे आपल्या धर्मामध्ये हे केलंच पाहिजे आणि तिथे काही कॉम्प्रोमाइज नाही. आणि मग जो अनायासे सहज असे असा जप होत जातो, मग त्या जपासाठी मंत्र कोणता असा प्रश्न विचारला. जसा उद्धवाने विचारला तसा इथे पण विचारलेला आहे. मग तो जप म्हणजे सोहम आणि हंसा. श्वास घेताना सोहम आणि सोडताना हंसा. आणि याचाच उपयोग जो आहे तो या ठिकाणी केलेला आहे. ते म्हणतात की कर्णिका. आता कर्णिका म्हणजे काय? एक फळ असतं, एक फूल असतं आणि फुलाच्या मधोमध जो भाग आहे त्याला कर्णिका म्हणतात. पिवळा गड्डा त्या फुलामध्ये असतं, त्याला कर्णिका म्हणतात. आता कर्णिकेवर अनुक्रमे सूर्य, चंद्र आणि अग्नी यांची स्थापना करावी. आता हे सगळं विधी दिलेलं आहे आणि त्या विधीमध्ये ते सांगतात की 4 मनोहर अजानुबाहू आहेत, सुंदर मनोहर गळा आहे. भगवंताचं ध्यान त्या ठिकाणी करायचं. आपण म्हणतो आपण ध्याये दाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासो वसानन नवकमलदल स्पर्धिनेत्रं प्रसन्नम. आणि मग शेवटी म्हणतो ध्यात्वा नीलोत्पलश्याम. आधी ध्यायेत अजानुभाव आणि मग ध्यात्वा म्हणजे अशा प्रकारचं ध्यान करून नंतर मग सगळं रामरक्षा आहे. तसं याप्रमाणे भगवंताचं स्वरूप आणि त्याचं वर्णन या ठिकाणी 7-8 श्लोकामध्ये केलेलं आहे. वक्षस्थळावर एका बाजूला श्रीवत्स चिन्ह आहे आणि दुसऱ्या बाजूला लक्ष्मी देवी विराजमान झालेली आहे. तयावर ते कंठस्थान जयासी मुनिजन अवलोकिती. त्या व्यंकटेश स्तोत्रामध्ये खूप छान वर्णन केलेलं आहे. आणि सगळ्यांना अवयवांवर हळूहळू त्या म्हणजे आपल्याला भगवंताच्या दर्शनाला मंदिरात गेल्यानंतर एवढं वेळच नसतं. आपल्या अवयवावर आपलं सगळं लक्ष केंद्रित असतं. त्याची डागडोजी आणि त्याचं ते मलमपट्टी ते सगळं करण्यामध्ये इतका वेळ जातो आणि बाहेर पडतो. आणि मग तिथे भगवंताचं दर्शन घेताना या गोष्टीचा विसरच पडतो. हो आम्ही गेलो होतो बद्रीनाथाला, काय पाहिलं तिथे? काही नाही, नुसतं गेलो होतो आणि खूपच गर्दी होती. काही काही गोष्टी लक्षात राहतात पण भगवंताचं स्वरूप जे आहे ते लक्षात राहत नाही. आणि म्हणून ते स्वरूप पाहण्यासाठी आपण त्या ठिकाणी शांततेने बसलं पाहिजे. आणि बसल्यावर मग ते आसन कसं पाहिजे? सम आसन आसीना समकायो यथासुखम. आणि मग म्हणतात शंखचक्र या सगळ्या ज्या त्याच्या अवयव आहेत त्यावर लक्ष केंद्रित करावं, आपलं मन स्थिर करावं. आणि ते मन आपलं जसं जसं स्थिर होईल तसं तसं भगवंताच्या त्या रूपाचं ध्यान करावं. आणि आता बुद्धिमान माणसं जी आहेत त्यांनी आपल्या इंद्रियांना विषयापासून ओढून घेतलं पाहिजे. बुद्धिरूप सारथ्याच्या साह्याने ते मन माझ्या ठिकाणी लावलं पाहिजे. आता ते मन विचलित होणार नाही अशी काळजी आपण ध्यानात केली पाहिजे. आणि जेव्हा चित्त भगवंताच्या मुखावर स्थिर होईल तेव्हा तिथून ते काढून घेऊन आकाशामध्ये स्थिर करावं. म्हणजे आता भगवंताचा देह किंवा आपला देह याचा विचार सोडून देऊन
आकाशामध्ये आपण ते स्थिर करावं. एवं समाहितम अतिमार्देवात्मनी आत्मनी. मग म्हणतात अशा प्रकारे चित्त जर एकत्र झालं तर एक ज्योत जशी दुसऱ्यामध्ये मिळून जाते त्याप्रमाणे माझा भक्त माझ्यामध्ये आणि मी त्या भक्तामध्ये एकरूप होतो. यो माम पश्यति सर्वत्र सर्वंच मयी पश्यति तस्याहं न प्रणश्यामी सचमेन प्रणश्यती. अशा प्रकारे योगी जे आहेत अत्यंत तीव्र ध्यानाच्याद्वारे आपलं चित्त माझ्या ठिकाणी एकाग्र करतात आणि परमात्म्याचे स्वरूप त्याला सर्वत्र दिसू लागतं. आणि मग अशी अवस्था ज्यांना प्राप्त होते ते संत आहेत, ते महापुरुष आहेत. त्यांची समाधी, त्यांचं दर्शन, त्यांनी स्थापन केलेल्या मंदिराचं दर्शन, मंदिरात जाऊन त्या ठिकाणी काही सत्संगामध्ये बसणं, हे सगळं करत असताना साहजिकच आपली भक्ती अधिक दृढ होऊ लागते. आता दरवेळेसच त्या ठिकाणी जाणं शक्य नसतं, त्यामुळे त्याचं चिंतन आपण घरी बसूनसुद्धा करू शकतो. आणि ते चिंतन करता करता आपण त्या ठिकाणी आहोत असा विचार करावा. मग त्यामध्ये तो विचार करत असताना मनातले विषयसुद्धा त्या ठिकाणी येऊ शकतात, पण ते विषय हळूहळू दूर करून आपण फक्त मनाने त्या भगवंतापर्यंत पोचलं पाहिजे. कायेन वाचा मनसेंद्रिये वा. काया वाचा मनाने भगवंताच्या विचाराशिवाय अन्य विचारच मनामध्ये येणार नाही. अशा प्रकारे भगवंताचं ध्यान केलं तर आपल्याला भगवंताचा सत्संग हा नेहमी प्राप्त होतो. आणि भगवंताने जे या ठिकाणी सांगितलेलं आहे, ध्यानेनेथम स्तुतीव्रेण युंजतो योगिनो मनहा. जो योगी तीव्र ध्यानाच्याद्वारे आपलं मन एकाग्र करतो आणि द्रव्य ध्यान क्रिया यांच्या ठिकाणचा असणारा ममत्व, या ठिकाणचा असणारा भ्रम ज्याचा नाहीसा होतो त्याला सगळीकडेच माझंच स्वरूप दिसतं. जेथे पाहे तेथे राघवाचे ठाणं, करी चापमान शोभत असे. राम माझे मनी, राम माझे ध्यानी, शोभे सिंहासनी राम माझ्या. अशी अवस्था ध्यानानेच येते. आणि ती अवस्था येणारा जो माझा भक्त आहे, या ठिकाणी भगवंत सांगतात मी त्याच्या मागे पुढेच असतो. तस्याहं न प्रणश्यामी सचमेन प्रणश्यती. मी त्याला कधीही सोडत नाही, त्याला एकटा. आणि म्हणून अनेक ठिकाणी प्रवचनकार सांगतात की भगवंत जो आहे तो एक तर कोणाला पकडत नाही, त्याला धरून ठेवत नाही, आणि एकदा त्याने पकडले की मग त्याला सोडत नाही. पूतनाचं आख्यान लक्षात घ्या. ती जरी वाईट भावाने भगवंताकडे आली तर तिच्यातला एक गुण आहे, ती भगवंतांना दूध पाजण्याच्या उद्देशाने आली आणि तरी तिला मुक्ती दिलेली आहे. त्यामुळे अपिचे सुदुराचारो भजते माम अनन्य भाग. सुदुराचारो, दुराचारातला दुराचारी जरी असेल, पण त्याने जर माझं भजन केलं तर मी त्याला केव्हाही त्याच्यावर कृपाच करतो. भगवंताने जेव्हा निजधामाला केले त्यावेळेस ते व्याधाची गोष्ट येते, आता पुढे आपल्याला येणारच आहे. त्या व्याधाने जेव्हा बाण मारला तेव्हा भगवंताचं जे चरण आहे ते एकदम छानपैकी त्याला एखाद्या हरणासारखं दिसलं, हरणाच्या मुखासारखं, आणि त्याने तो बाण मारला. आता तो बाण, त्याच्या बाणाच्या टोकावर असणारा जे लोखंडी भाग होता तो या सगळ्या भगवंताच्या लीलेमधूनच निर्माण झालेला आहे. त्याने त्या बाणाच्या टोकावर लागला आणि त्याने तो त्या चरणावरच सगळं आपलं ध्यान लक्ष केंद्रित केलं आणि ते बाण मारला, जो बाण भगवंताला लागला. आता भगवंत म्हणतो की ज्याने माझ्या चरणावर आपलं सगळं लक्ष केंद्रित केलं त्याचा उद्धार त्यांनी केलाच पाहिजे, करायलाच पाहिजे. आणि मग त्याचासुद्धा भगवंताने उद्धार केलेला आहे. म्हणून भक्ती जी आहे, भक्तीचे नियोगे देव निश्चय पावती मानव. माणसाला सुद्धा या भक्तीमुळे भगवंताची प्राप्ती सहज होते. आणि म्हणून म्हणा सज्जना भक्तिपंथेची जावे तरी श्रीहरी पाविजतो स्वभावे. स्वभावे म्हणजे सहजपणे श्रीहरीची प्राप्ती या भगवंताच्या भक्ती योगाने, भक्ती मार्गावर चालत गेल्यानेच होणार आहे. आणि मग त्या सगळे नियम सांगितलेले आहेत, आचरणाच्या पद्धती सांगितल्या आहेत, अनेक अनुष्ठानं सांगितलेले आहेत. हे सगळे पूरक गोष्टी आहेत त्या भगवंताच्या प्राप्तीसाठी. पण मुख्य जे आहे ती मात्र भक्तीच आहे. असं म्हणत या ठिकाणी हा अध्याय पूर्ण होतो. इथे श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां एकादश स्कंदे चतुर्दशोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. तर उद्या आपण पुढचा 15वा अध्याय पाहू. त्यामध्ये भिन्न भिन्न सिद्धींची लक्षणे, त्यांची नावं
आणि त्यांची लक्षणं ही आपल्याला सांगितलेली आहेत. आपण आरती म्हणूया. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने, नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता, वेद तरुचे मधुर फळ, साधुरसे जे सोजळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी जनिती जन सफळ. महापर्वणी आली अवनी की अगहरणी, भवजलतरणी ती पतिता. आरती करी तुझ भगवंता, येथे व्यासाची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता, जमते जणू मानस तीर्थ, द्वादश सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेत. श्लोक सुकुमले संत अलिकुले, सेवुनी रमले भान विसरले रसपिता. आरती करी तुझ भगवंता, अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाचा. मेवा कविवर संतांचा, प्राणची कीर्तनकारांचा. जणू बोधाचा स्वयंप्रभेचा, द्वादश कळीचा रवी अंतरिता तमहर्ता. आरती करी तुझ भगवंता, ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथ ही वदती रामपदी ठेवी माथा. आरती करी तुझ भगवंता, जय हो जय श्री भागवता. आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम.